नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DFSLच्या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळी आपण व्हिडिओ टाकला होती की बाबा सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटचा. आता ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटचे विद्यार्थी मित्र आपल्याला कमेंट केली की सर त्याचं पण अनालिसिस घ्या, काय पडलं होतं काय नाही. तर एकंदरीत ते तुम्हाला तर मी आता सांगणार आहे, पण या दोन्ही एक्झामवरून आपल्याला मित्रांनो हे कळून येतं की TCSने जे आहे ना आपलं पॅटर्न चेंज केलेलं नाही. ते टॉपिक त्यांना जे पडले आहेत ते आता सिनियरला जे पडलेले आहेत ते ज्युनियरला पण पडलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ आता येणाऱ्या कोणत्याही पुढच्या शिफ्टला हे प्रश्न या टॉपिकवर असणार आहेत. ओके. आणि सायन्सचं काय 10वी लेवलचं सायन्स होतं ह्याला ते आता तुम्हाला सांगणारच आहे मी. तर बघा आता तुम्हाला लास्टचे टॉपिक सांगून ठेवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आता लास्ट आवरमध्ये काय म्हणतो आपण रिवाइज करण्यासाठी एखादा कुठलं टॉपिक अवघड होणार असेल तर ते तुम्हाला रिव्हिजन करता यावं आणि तुम्हाला त्याचे मार्क मिळावं. आणि यातले ठराविक टॉपिक मी आता तुम्हाला सांगितलंच होतं पडणार आहे म्हणून आपण प्रिडिक्शन केलंच होतं. त्यामुळे मी ऑलरेडी समास प्रयोग याच्यावर मणी वगैरे तुम्हाला तर करा म्हणलं होतं, समास प्रयोगवर लेक्चर घेतलेले होते, ते बाकी गोष्टी सांगितले होते. पॅसेज करायची काय गरज नाही. आता दोन्ही ह्याला पण पॅसेज पडलेलं नाही, त्यांना 15-15 मार्काला येत असल्यामुळे ना पॅसेजवर त्यांचा भर नव्हता बरं का. तरी पण मी काय म्हणतो तुम्हाला एका दुसरा पॅसेज फक्त तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तिथे तुम्हाला सोडवताना काय नवीन वाटून. ओके. तर बघा मित्रांनो, ह्याला जे पडलं होतं ना प्रश्न मराठीला, प्रयोगावर भर होताच, समास होताच, मणी, लिंग वचन विचार. बघा आता लिंग वचन विचार आणि अलंकारावर आपले व्हिडिओ अपलोड होईल बघा आता संध्याकाळी, ते बघून घ्या. बाकी समास प्रयोग तर आपल्या चॅनलवर आहेत. आणि तुम्हाला मी वारंवार सांगतो की आपले जे कंटेंट आहे आपण रिपीट करत नाही. मागचे जे आपण टॉपिक GMC नागपूरला म्हणा, धुळेला म्हणा, DFSL तर घेतलेलेच आहेत ते बघा. आणि हे बघा आता आज एक महत्वाची गोष्ट बघा, तुम्हाला सकाळी सांगायची राहिली, भूमितीवर प्रश्न पडले होते भूमितीवर, आणि आता सुद्धा भूमितीवर ह्या सेक्शनला प्रश्न पडलेले आहेत. तर खास मी भूमितीचा एक व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे बघा. भूमितीचा व्हिडिओ बघून घ्या. ते 15-20 मिनिटाचा व्हिडिओ, आपली काही व्हिडिओची लेंथ लई मोठी नसते, थोडे असतात, आणि जेणेकरून कमी वेळामध्ये आपण जास्त देण्याचा प्रयत्न करत असतो. लेंथ वाढवण्यात बी काय अर्थ नाही. एक्झामच्या शेवटच्या दिवसात आपण जास्त मोठे मोठे पण लेक्चर घेत नाही. ओके. कमी वेळामध्ये कसा अभ्यास होईल तुमचा तेवढाच विचार करत असतो. तर बघा मित्रांनो, पुढचं बघा समानार्थी विरुद्धार्थी. आता समानार्थी विरुद्धार्थी बघत बसण्याला काय तुम्हाला वेळ नाही. जे 23 तारखेचे विद्यार्थी मित्र त्यांच्या माझ्यासोबत तर अभ्यास होऊन जाईल, उद्याच्या पण फायदा होईल असं मी आज अपलोड करणारच आहे. तरी एक ठराविक बाबा मागच्या जे एक्झामला पडलेले आहेत त्या रिलेटेड फक्त बघा. जास्त अवघड बी नाही, ते सोपे येत आहेत बरं का. पण ओव्हरऑल जर पेपर आपण बघायला गेलो ना मित्रांनो, इझी पण नाही आणि हार्ड पण नाही, मिडियमच्या आसपास आहे बरं का पेपर. त्यामुळे थोडंफार तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जे कोणी विद्यार्थी मित्र आपले जे मागचे व्हिडिओ ज्यांना कोणाला अजून एक्झाम उद्या संध्याकाळपर्यंत आहे किंवा काय आहे बाबा, सकाळी जे नाही असतील तरी आपले 15-20 मिनिटाचे व्हिडिओ असतात. बघा पुस्तके वगैरे घेतले होते ते सांगत राहिलं बघा, पुस्तके आणि लेखक खास मला माहित होतं ना, त्यामुळे मी खास असले व्हिडिओ ना अपलोड करत. 4-4 मिनिटाचे व्हिडिओ आहेत मित्रांनो, 4 मिनिटाचे व्हिडिओ असतात. तेवढ्या तुमच्या सगळ्या गोष्टी रिवाइज होऊन जातात. आपण ते घेतलेलं आहे, आपल्याला माहित असतं की असलं एक्झामिनर काय प्रश्न फ्रेम करू शकतात, आणि आपले आतापर्यंतचे गेस फेल गेलेले नाहीत. ओके. तर बघा ह्या गोष्टी मराठीच्या करून घ्या. इंग्लिशच्या बाबतीत बघा आर्टिकल, प्रिपोजिशन, आणि ऐका आता तुम्हाला वारंवार एक्झाम होतं अपडेट होणार, माझे व्हिडिओ येत राहणार आहेत बरं का. तरी ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक वगैरे करत असता, कमेंट तर विद्यार्थी मित्रांचे आपल्याला चांगले येतच असतात. ओके. तर बघा ते काम व्यवस्थित करा, जेणेकरून तुमचे 2 दिवसांनी ज्यांची एक्झाम आहे त्यांना माझे व्हिडिओ जे अपलोड होतात ना ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील. ते बेल आयकॉन बटन दाबून ठेवा बरं का, नाहीतर एक्झाम झाल्यावर व्हिडिओ येऊन काही उपयोग होणार नाही. ओके. ठीक आहे. बघा डिग्रीवर प्रश्न आला होता मग, आता बघू डिग्रीवर मी घ्यायचा प्रयत्न करतो, कारण डिग्री एक असा सोपा विषय आहे ना, फक्त 1 ते 2 ट्रिकामध्येच तुम्हाला लक्षात येऊन जाईल. फक्त मी आता ते प्रश्न काढून तुम्हाला कसं सोडवायचे ते सांगतो बरं का. सगळ्या मला आता जेवढ्या वेळ देता येईल तेवढ्या वेळात मी तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. बाकी तुमचं काम काय, सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा, ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल आणि तुम्हाला ते 5 ते 10 मिनिटात गोष्टी क्लिअर होतील. ओके. एक्झामचं बघा पेपर आता ह्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यानुसार तर मला वाटतं की मेरिट जास्त जाणार नाहीये बरं का. जे इतर तलाठीला गेले, ह्याला गेले, त्याला गेले त्यासारखं तर मेरिट जाणार नाही असं तर सध्या प्रायमरी आपल्याला वाटत आहे, कारण विद्यार्थ्यांना पेपर जास्त सोपा गेलेला नाही. ओके. ठीक आहे. तर बघा सिनोनिम अँटोनिम पण पडलेले आहेत बघा. समानार्थी विरुद्धार्थी त्याच्यावर भर आहे. आणि एरर बघा, ग्रामॅटिकल एरर म्हणजे सब्जेक्ट वर अग्रीमेंटवर, सिंग्युलर प्युलर ते रिलेटेड गोष्टी. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, स्पेलिंग एरर 4 प्रश्न आलेले बघा. सकाळी पण तसेच आलते, म्हणजे सकाळी म्हणजे सिनियरला, तर ज्युनियरला पण तसंच आलेलं आहे. ओके. तर तुम्ही स्पेलिंग एरर बघा, नीट बघा बरं का. 1-2दा वेळ असतो आपल्याला, तरी कंबाईनच्या एक्झामपेक्षा यांना वेळ थोडा बरा आहे म्हणायचं. सेक्शनल वेळ आहे 45-45 मिनिटाचा, तरी पण थोडं व्यवस्थित लक्ष द्या. ओके. आणि रेग्युलर यूज वापरण्यातले जे शब्द येतात त्यांच्याकडे जास्त बारकाईने बघत जावा. आणि जर तुम्हाला काय वाटलं ते स्पेलिंग स्वतः पहिला तुमच्या हाताने लिहा, त्याच्याकडे न बघता. आता तुम्हाला तिथं स्पेलिंग मध्ये झालं असेल प्रिपोजिशन, तर तुम्ही पहिला प्रिपोजिशन स्वतः लिहा, मग ते एररकडे जावा. म्हणजे आपण जेव्हा पहिल्यांदा लिहित असतो ना ते आपल्याला बरोबर माहित असतं, म्हणून आपण ते पहिल्यांदा लिहित असतो. त्यानंतर तुम्ही ती स्पेलिंग व्हेरीफाय करा बरं का.
त्याने 100% तुमचं बघा ते प्रश्न चुकणार नाही. हा ठीक आहे. बघा फिलिंग द ब्लँक्स वगैरे होते, सकाळी पण होते, म्हणजे हे गोष्टी टॉपिक रिपीट होत आहेत. ओके. आणि बघा मराठीमध्ये इकडे शब्दयोगी अवयव म्हणजे काय झाले, सकाळी केवळ प्रयोगी पडला होता पण म्हणजे शब्दाच्या जातीवर एक ना एक प्रश्न पडायला लागलेत. ओके. तर बघा फास्टमध्ये रिवाइज करून घ्या. मला बी जमलं की मी ते टाकतो. 23 तारखेच्या विद्यार्थ्यांना तर खूप फायदा होणार आहे. तोपर्यंत आपले भरपूर व्हिडिओ पडणार आहेत. उद्याच्या विद्यार्थ्यांना बी कसं फायदा होईल त्या उद्देशाने आपलं आता काम चालू होतं आपलं त्याचं अपलोडिंगचं रिलेटेड. पण विद्यार्थी मित्र म्हणले की सर थोडं ते आपलं ज्युनियरचं पण बघा. ओके. त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी ते घेऊन आलेलो आहे, जेणेकरून तुम्हाला पण एक परीक्षेचा अंदाज कळावा. स्वरूप काय बाबा, स्वरूप मेन आहे ना. तुम्हाला स्वरूप जर कळलं तर तुम्ही त्या दृष्टीने तुमचं प्रिपरेशन फास्ट करू शकता. ओके. ठीक आहे. आता पुढे बघा. तर बघा गणित बुद्धिमत्ताचं बघा मित्रांनो, त्यांनी सुद्धा पॅटर्न बदललेला नाहीये. गणित बुद्धिमत्ता पण सेम टॉपिक रिपीट होत आहेत. बघा गुणोत्तर प्रमाणावर म्हणजे आपलं दूध आणि पाण्याचं बघा रेग्युलेशनवर पडलेलं आहे. आता आपले मागचे जे कोणी विद्यार्थी मित्र गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ पाहिले नाहीत, ते जीएमसी नागपूरच्या नावाने किंवा धुळ्याच्या नावाने जे काही गणित बुद्धिमत्ताचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बघून घ्या बरं का. त्यात एक्झामच्या दृष्टीने येणारे टॉपिक हे जे टॉपिक आहेत ना, सगळे टॉपिक मी घेतलेले आहेत. तिथे सरळ व्याज आहे, काळकामयोग घेतले, ट्रेन घेतलेला आहे, भूमितीचे प्रश्न घेतलेले आहेत, वेन आकृती बी घेतलेले आहेत, नातेसंबंध घेतलेलेच आहेत, नंबर मालिका घेतलेला आहे. म्हणजे ह्यातले सगळे टॉपिक आपण जे टॉपिक येणार आहे बघा, माझे 15 ते 20 मिनिटाचे आपले व्हिडिओ असतात चॅनलचे बरं का, तेवढेच टॉपिक आपले रिपीट झाले, तेवढेच टॉपिक येत आहेत एक्झामला. असं काय नाही की आपण बाबा 5-5 तास शिकवले त्यातले 1-2 प्रश्न आले, असं काय नाही. आपलं 15-20 मिनिटाचे टॉपिक आहे. वाटल्यास तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघून घ्या. ते वाटल्यास 1.5चं स्पीड लावा. आपलं स्पीड फास्टच असतं, आपण काय सावकाश शिकवत बसत नाही, कारण एक्झामनुसार आपल्याला पण पळावं लागतं मित्रांनो. ओके. आणि तुम्हाला इथं टाइमचं बॉन्ड लिमिटेशन आहे. पहिल्या सेशनला पण टाइम बॉन्डिंग आहे. 30 सेशन संपल्यावर दुसऱ्या सेशनला जाणार आहे तुम्ही. मग पुढे गेल्यावर तुम्हाला मागच्या सेशनचं काहीच करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला पण तुमची स्पीड वाढवणं गरजेचं आहे. जसं मी सांगतो तसं तुमची स्पीड राहू द्या. ओके. ठीक आहे. कारण दुसऱ्या एक्झामला 2-2 तास वेळ होता, त्याला तसं नाही. आणि त्याला 2 तासात आपण पूर्ण पेपर बघत होतो, ह्याला तसं नाही. 45 मिनिटं गेली की तुमचा तो सेशन तुम्हाला बघता येणार नाही. ओके. तर बघा नातेसंबंध, वेन आकृती आहे, सगळं सांगितल्याप्रमाणे. नंबर मालिका आहेत बघा, सरळ व्याज आहे. ओके. काळकाम वेग आहे, ट्रेनवर बघा, हे सगळे टॉपिक घेतलेले आहेत मी. एक्झामला पडणार म्हणूनच घेतलेला असतो आपण, आणि ठराविक टॉपिक घेतो मित्रांनो. ते तुमचं काम आहे तेवढं बघणं. ओके. बघा आता सहसंबंध म्हणजे सकाळी एक पडला होता बघा, काय बाबा, कोल्हा कुठं राहतो, गुहेत राहतो तर घोडा कुठं तबेल्यात राहतो, असं सहसंबंध. अशा सहसंबंधाचे बी 1-2 प्रश्न यायला लागलेत. ओके. तसले सिटिंग अरेंजमेंट बघा, हे टॉपिक मी उद्या घेतो सिटिंग अरेंजमेंटचं. मला वाटतं त्या व्हिडिओमध्ये पण आपण घेतलेलं आहे. तो त्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, अजून मी घेतो. ओके. जे अजून मला एक्स्ट्रा घेणं गरजेचं वाटतं ते मी घेतो. तुम्ही बघत राहा. रात्री उशिरापर्यंत पण व्हिडिओ अपलोड होईल, सकाळी पण व्हिडिओ अपलोड होतील आपले. फक्त तुम्ही काय करा, वेळ भेटलं की बघा, जसं जाता बघा. असं काही हे नाही, पेपरच्या अगोदरच्या दिवशी पण एवढं करणं हे योग्य नाही. पण बघा आता आपल्याला कसं आहे माहिती आहे का, आपल्याला जस्ट एक रिव्हिजनची म्हणतो काय ना, क्विक आपल्याला एक थोडं मोड भेटण्याची गरज आहे. त्या उद्देशाने फक्त आपण 2-4 घेत असतो, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत टॉपिक नवीन होतं. भूमिती बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सिलेंडरवर वगैरे तसले प्रश्न पडायला लागलेत, ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. आणि मध्यांक, ओके, मीन मीडियन मोड म्हणतो बघा आपण, ते मध्यांक काढायचं सरासरीसारखं, त्याच्यावर प्रश्न येत आहेत, ते पण प्रश्न तुम्ही बघून घ्या. ओके. प्रश्न बघून घ्या. आता मी टाकल नाही टाकल आता तुम्हाला शाश्वत येत नाही, पण मी जे काही टाकणार आहे ते तुम्हाला सांगितलं टाकतच राहतो. जसं पण शेवटी कसं आहे, एक्झामला पण लिमिटेड पिरियड आहे टाइम. ओके. 23 तारखेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना तर 100% खूप फायदा होणार आहे. ओके. उद्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होणार आहे ते आपण करणार आहे. तर पुढे बघा. तर बघा मित्रांनो, जीएसजीके मध्ये बघा प्राचीन इतिहासावर भर आहे जास्त. म्हणजे सातवाहनांची राजधानी वगैरे काय काय विचारलेलं आहे, राजा सिंह वगैरे तसल्या गोष्टी विचारलेल्या आहेत. आता त्या गोष्टी बघा मी तर काही टाकलेल्या नाहीत. आता बघू जमले की तेवढे ठराविक घराणे आणि त्याचे तुम्हाला टेलिग्रामवर मी नोट्स टाकून देतो. ते प्राचीन जे आहेत ना ते नोट्स टाकून देतो. राजा कुठला, त्याची राजधानी कुठली साम्राज्याची, ते टाकून देतो बघा. तुम्ही ते जॉईन करून घ्या. ओके. टेलिग्राम चॅनल आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करून घ्या. बघा जॅक्सनचा खून केलं तर बघा, आनंद कनेरने त्याचा एक प्रश्न आलता बघा. मनपा किती आहेत 29 तसला एक प्रश्न आलता बघा. आणि हे आपण तर व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचं भूगोल जे घेतलंय का ते स्टार्टिंग ह्यापासून केली मित्रांनो. महाराष्ट्राच्या उत्तरेला कुठला, दक्षिणेला कुठला, पूर्वेला कुठला, पश्चिमेला, आग्नेय, सगळ्या बाजूला कोणता राज्य आहे, कोणते सीमा सांगितले बघा. ते बरोबर प्रश्न आले बघा. ह्याला मध्ये प्रिडिक्शन मित्रांनो. आणि हे प्रिडिक्शन आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना पटलेलं आहे. ते स्वतःच कमेंट देत बसतात आपल्याला की सर फायदा झाला. फायदा होण्यासाठीच आपण करत असतो विद्यार्थ्यांना, उगाच तर टाइमपास काही गरज नाही. बघा सातवाहनांची राजधानी, पॅरा ऑलिम्पिक प्रश्न होता बघा. आणि बघा लेख लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना रिलेटेड ऑप्शनमध्ये होते. आता त्यांना लेख लाडकी विचारली का सुकन्या समृद्धी विचारली प्रश्न मला माहित नाही, पण त्याच्यावर योजना आली बघा. 1,01,000 म्हणल्यावर मग ती लेख लाडकी तर विचारलं असेल मग त्यांचं बरं का. तर ठीक आहे बघा. सायन्स सांगतो बघा तुम्हाला. तर लई विद्यार्थी मित्रांच्या टेक्निकलचं काय टेक्निकलचं तर बघा
तर बघा मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांच्या म्हणाले की सर टेक्निकलचे प्रश्न काय, टेक्निकलचे सायन्सचे प्रश्न काय. सकाळी सिनियरवाल्यांना थोडं हार्ड होतं सायन्स बरं का. आता जे ज्युनियरवाल्यांना ना सोपं पडलेलं आहे त्या दृष्टीने ऍज कम्पेअर टू सिनियर. ओके, तर बघा ऊर्जा नसते का आपल्या स्थितीत ऊर्जा, गतीत ऊर्जा, त्याच्यावर 100% भर आहे बघा. 2-3 प्रश्न आलेले त्याच्यावर. ओके, लेफ्ट हँड रूल म्हणजे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वगैरे आहेत बघा, त्याच्यावर प्रश्न आहे. डायरेक्ट फ्लेमिंगचा विचार होता, याला काय म्हणते त्याला काय म्हणते तसला प्रश्न होता. युनिट म्हणजे मित्रांनो एकक बघा, एकक. एकक म्हणजे काय, आता फोर्सचं कसं असतं आपलं न्यूटन, प्रेशरचं बघा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, प्रेशर म्हणजे दाब, त्याला आपण पास्कल वगैरे म्हणतो बघा. हे असले एकक आलते बघा. हे एककवर प्रश्न होते, 2 प्रश्न होते म्हणून सांगितले मित्रांनी आपल्या, म्हणजे विद्यार्थी मित्रांनी सांगितलं. फॉर्म्युलावर प्रश्न होते बघा मित्रांनो. सकाळी एक फॉर्म्युलावर प्रश्न विचारला होता, ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला विचारलं होतं बघा. म्हणजे काय, G = F m1 m2 अपॉन r². त्यात प्रश्न कसा होता, आर ची किंमत जर 4 ने वाढली, असले प्रश्न सुद्धा आपण सायन्सला नाही घेतले. ठीक आहे, ते घेऊ आपण. पुढच्या अजून बॅच जे कोण आहे विद्यार्थी मित्र बीएमसी साठी आता स्पेशल बॅच म्हणजे आपण असंच युट्यूबवरच घेणार आहे. विद्यार्थी मित्रांना फायदा व्हावा या उद्देशाने. पुन्हा तुम्हाला प्रिडिक्शनचे टॉपिक देत राहील. टेक्निकल चॅनल जॉईन करून घ्या. ओके, एक्झाम संपत नसतात, फक्त आपण द्यायचं असतं. आणि आपल्या फालतूच्या गोष्टी चॅनलनं कमी दिवसात 10 दिवसामध्ये विद्यार्थी खूप काही विद्यार्थी मित्रांचा फायदा करून दिलेला बघा आपल्या चॅनल. ओके, आता तुमचा बी कसा फायदा होईल त्या दृष्टीनं पुढच्या अजून सिरीज येत असतात. आता काही एवढ्या दिवस आपण चांगल्या गोष्टी करून आपला रिझल्ट आला नाही ना, आता आपल्या फालतूच्या गोष्टी चॅनलवर येऊन फालतूच्या गोष्टी करून रिझल्ट आणू आपण. त्या उद्देशाने आता आपण चॅनलचं नाव पण तसंच ठेवलेलं आहे. ओके, तर बघा फॉर्म्युलर प्रश्न. ओके, कळलं. म्हणजे आता समजा कायनेटिक एनर्जी म्हणलं तुम्हाला, म्हणजे काय गतीज ऊर्जा, तर त्याचा फॉर्म्युला काय असतं बघा, mv². पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीत ऊर्जा, समजा स्थितीत ऊर्जा, त्याला काय आपण mgh म्हणतो बघा. ओके, आता बघा असं वस्तुमान नाही का, चंद्रावर 106 असतं बघा पृथ्वीच्या वस्तुमान, तसं वस्तुमानावर प्रश्न होता बघा आज. जडत्वाचा नियम म्हणजे न्यूटनचा पहिला नियम, दुसरा नियम त्या फॉर्म्युल्यावर आलतं. म्हणजे न्यूटनचा पहिला नियम कशा संबंधित आहे, जडत्वाशी, दुसरा कोणाशी आहे, संवेगाशी, तिसरा कशासोबत आहे, इक्वल ऍक्शन आणि अपोजिट रिॲक्शन असल्या, म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. बघा या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या माहित आहेत, आपण सांगू शकतो. पण आता आपल्याला आलं ना आज कळलं टॉपिक, आपण त्या गोष्टी घेऊ पण शकतो आणि तुम्हाला नोट्स पण देऊ शकतो. फक्त तुम्ही चॅनलसोबत सबस्क्राईब करून राहा. सगळं आपण दणकेशीर आपण कार्यक्रम करू पुढचा पण आणि उद्या येणाऱ्या एक्झामचा पण. ओके, आणि हे बघा उती म्हणजे टिश्यूज बघा, कनेक्टिव्ह टिश्यू वगैरे नसतात का, संयोजी उती असतात बघा. ऍडिपोज टिश्यू असल्या मेद उती म्हणा, या असल्या उतीवर बी प्रश्न आलेला आहे. आता काय करायचं काय नाही बघा. केमिकल रिॲक्शनवर 3 ते 4 प्रश्न होते बघा मित्रांनो. आणि कशा होत्या, सोप्या होत्या रिॲक्शन. कशा होत्या, केमिकल रिॲक्शन कशी असते साधारण, हे बघा H2+O आपण काय होतं H2 ना, म्हणजे हे रिॲक्शन बॅलन्स झाले ना. इथं हायड्रोजनचं 2 आहेत, इथं हायड्रोजनचं 2 आहेत, ऑक्सिजन एकच आहे. म्हणजे असं एक तुम्हाला उदाहरण म्हणून दिले, असं बॅलन्स करायचं रिॲक्शन होते बघा. असं म्हणजे लय मोठे अवघड नव्हते. ओके, तर एकंदरीत अशा गोष्टीवर आता प्रश्न आलेले आहेत आणि सायन्सचे असेच प्रश्न येणार. आता 10वीच्या वर गेलेले नाही, सकाळी थोडं अवघड होतं, 12वी लेवलचं होतं, आता 10वी लेवलचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता तुम्ही अभ्यास तुमचं रिव्हिजन लास्ट डे रिव्हिजन चालू ठेवा. मी पण आता तुम्हाला ते थोडे काय 2-3 मराठीचे टॉपिक आणि हे जे जीएसचे वगैरे मला जे वाटतात माझ्या चॅनलला सोडून, जे आधी घेतले ते सोडून, आधी जे घेतलेलं आहे ते ओकेच आहे, ते करा. टॉपिक माझं एकच म्हणणं आहे, टॉपिक कोणता बी असू दे, कंटेंट आपल्याकडे पाहिजे. एक्झाम कोणते पण असू दे, कंटेंट असलं ना तर तुम्हाला त्या गोष्टी बाकी काय म्हणतात कॅज्युअल वाटतात, काय नाही आपल्याला येतं होऊन जातं. ओके, त्यामुळे एक्झाम आली, ही एक्झाम आली, ह्याचा अभ्यास ती एक्झाम आली, तसं नसतं मित्रांनो. आधी तुम्ही तुमचा कंटेंट वाढवून ठेवा, ते नॉलेज गेन करून ठेवा, बाकी ऑटोमॅटिक रिझल्ट येत असतं. ओके, धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.